सबस्क्राईब करा SGF न्यूज चॅनलला आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आपल्याला नवीन माहिती मिळू शकेल। नमस्कार मित्रांनो, SGF न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज बरेच दिवसातून मी व्हिडिओ बनवतो कारण काय होतं की माझ्या कामातून मला जास्त सवड मिळत नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ जरा माझे लेट होत आहेत, तर तुम्ही जरा समजून घ्या। आता मेन मुद्द्यावर आपण येऊया की आज जो मी व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ भरपूर ग्रुपवर पण आणि असे पण मला फोन आले की सर आम्हाला बकरीचा बोकड म्हणजे आम्हाला बकरीसाठी आम्हाला व्यवसाय करायचा आहे, आम्ही कशा प्रकारचे बोकड पाळू, बकरीचे बोकड आम्ही कशी खरेदी करू, किती वयाचे खरेदी करू। तर हे जे काही मला प्रश्न आले तर या प्रश्नांचं आज मी तुम्हाला उत्तर देणार आहे की नक्की बकरीसाठी बोकड कसे तयार करायचे, त्यांना खोराक वगैरे काय घालायचा, ते विकायचे कसे, काय करायचं ते। तर चला आपण सुरू करूया। मित्रांनो, बकरीचा जो व्यवसाय करतात लोक, तो व्यवसाय कसे करतात की प्रत्येक वर्षी त्यांचा तो लॉट विकला जातो। आधीमध्ये तो लॉट ते विकत नाहीत कधी, कारण काय होतं की वर्षातून एकदाच फक्त ईद येते, बकरी ईद वर्षातून एकदा येते आणि वर्षातून एकदा आल्यामुळे याची विक्रीसुद्धा वर्षातून एकदाच होते। म्हणून काही लोक काय करतात की एकदा ईद झाल्यानंतर मग बोकड वगैरे खरेदी करतात, मग त्यांना तिथून पुढे मग त्यांचं सांभाळ वगैरे करतात आणि सांभाळ वगैरे केल्यानंतर ज्यावेळेस ईद येते त्यावेळेस त्याला देवनारचं मार्केट किंवा आजूबाजूच्या गावामध्ये जिल्हा पातळीवर किंवा तालुका पातळीवर किंवा मोठमोठ्या बाजारात जाऊन त्यांची काय करतात, विक्री करतात आणि चांगला नफा त्यातून ते मिळवतात। तर आता सुरुवातीला मी सांगणार आहे तुम्हाला की बकरीचे जे बोकड आहेत हे कशा प्रकारचे खरेदी करायचे आहेत। आता बकरीचे बोकडात काय करायचं आपण की सुरुवातीला आधी ज्यावेळेस तुम्ही खरेदी करणार आहे बकरीच्या बोकडांची त्यावेळेस तुम्ही बघायचं आहे की ईद आजच्या दिवसापासून पुढे म्हणजे किती महिन्यावर आहे, मग त्यानुसार मग तुम्ही काय करायचे ते बोकड खरेदी करायचे आहेत की ज्या पद्धतीने आपली ईद जर बाबा एक 8 महिन्यावर असेल तर तुम्ही ते 4-5 महिने तुम्ही बोकड ते खरेदी करू शकता। म्हणजे यामध्ये तुम्हाला गणित कळालं असेल मी असं का बोललो, कारण की हे 8 महिने ईदचे आणि हे 4 ते 5 महिने बोकडाचे, म्हणजे तो जो बोकड आहे हे जवळजवळ वर्षाचा तुमचा विक्री होईपर्यंत होतोच ॲटोमॅटिकली। तर त्या पद्धतीनं आपण बघायचं आहे, जसं जसं तुमचा महिना उलटत जाईल तसं तसं तुमचं काय होईल, बोकडाचे जे वय आहे हे वय वाढत जाणार आहे। म्हणून हे लक्षात घ्यायचं, नाहीतर काय व्हायचं, बकरी ईद आली या 4 महिन्यावर आणि आपण बोकड बकरीसाठी घेतोय 4 महिन्याचा किंवा 5 महिन्याचा, तर त्याला काही अर्थ नाही। म्हणून सुरुवातीलाच आपण हे लक्षात घ्यायचं आहे की बकरी ईद आधी किती महिना लांबीवर आहे आणि किती महिन्याचे आपल्याला बोकड ते खरेदी करायचे आहेत। म्हणजे हा झाला पहिला विषय, तुम्हाला समजला असेल की बोकड आपल्याला ईद बघून आपल्याला बोकडाचं वय ठरवायचं आहे। आता दुसरी गोष्ट म्हणजे बोकड असं खरेदी करायचं आहे की ज्याचं कमी वयामध्ये जास्त वजन झालेलं आहे। नाहीतर असं नाही की समोरचा व्यक्ती तुम्हाला सांगतो की हा बोकड बघा आमचं 4 महिन्याचं आहे, ह्याचं वजन बघा एवढं 25 किलो आहे, पण ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की नक्कीच तो बोकड 4 महिन्याचा आहे का। तर तो असायचा 8 महिन्याचा आणि त्याचं वजन आहे 25 किलो आणि तुम्ही ते घरी घेऊन यायचा, कारण की तो समोरचा पण व्यक्ती तुम्हाला स्वस्तात देतोय, तर त्या फसवणुकीवर तुम्ही जाऊ नका। नाहीतर काय व्हायचं, तुम्ही तो बोकड आणायचा, खायला प्यायला नको एवढं तुम्ही खर्च करायचा आणि खर्च करून तुम्ही इथपर्यंत तेवढं त्याचं वजन पण होत नाही, नंतर मग त्याच्या केसांचं नुसतं जंगल होऊन बसतं। मग नंतर मग प्रश्न येतातच मला की सर आमच्या बोकडाचे केस खूप वाढलेत किंवा त्याचे केस खूपच कुरळे झालेले आहेत किंवा त्याची वाढच होत नाही, त्याची वाढच खुंटलेली, त्याला मग काय कॅल्शियम पाजू किंवा कुठलं कॅल्शियम पाजू, कुठलं त्याला औषध पाजू त्याची वाढ होण्यासाठी, त्याचं वजन वाढ, तर त्याला कोणत्याही औषधाचं किंवा कोणत्याही कॅल्शियमचं किंवा कोणत्याही टॉनिकचं काहीही फरक होत नाही, हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या। म्हणून सुरुवातीला बोकडच बघा असं बघायचं की ज्याला आपण बघता क्षणी तो बोकड आपल्या नजरेत भरला पाहिजे। तो असा नाही की एक समोरचा आपल्याला व्यक्ती कमी किमतीत देतोय आणि चला न्या म्हणतोय आणि तुम्ही ईदला पाळा किंवा काही अन्य त्याच्यासोबत करा। तर हे खरं तर आपली स्वतःहून फसवणूक असते। आपली फसवणूक का होते, तर आपल्या त्यातलं नॉलेज कमी असतं किंवा आपण योग्य मार्गदर्शकाचा आपण सल्ला घेतलेला नसतो त्यामध्ये। आता बरेचसे असे मित्र आहेत की कोणतीही खरेदी करताना किंवा जनावर घेताना भले दुसऱ्याच्याकडून घेऊ दे त्यांनी, पण आधी सल्ला घेतात, विचारतात मला सर बघा हे असं बोकडाचे फोटो आहेत
तर हे मी बोकड खरेदी करू का. जर तो बोकड त्या क्वालिटीचा असेल तर मी त्यांना बिनधास्तपणे सांगतो की तुम्ही हा बोकड घ्या. पण तो पुढे चालून तो सुधारणारच नाही आणि त्या बोकडाची किंमत तुम्हाला जरी तो 1000 रुपयाला जरी तो बोकड देत असेल तर त्याची विकताना किंमत 1000 रुपये त्याची येत नाही, कारण की तो बोकडच आधीच तो खराब झालेला असतो. म्हणून त्याला खर्च पाणी करून त्याला आपल्या फार्मवर आणणे आणि सुधरवणे हे साप चुकीचं आहे. हे न करणं खरं तर बरं आहे. तर लक्षात घ्या तुम्ही की बकरीचा बोकड हा एकतर रुबाबदार असावा, केसावर त्याच्यात चमक असावी, जरा बॉडी बिडीने गबगबीत असावा, गुबगुबीत असावा आणि योग्य वयात त्याची योग्य वजनवाढ झाली पाहिजे किंवा एकतर कमी वयात जास्त वजनवाढ झाली पाहिजे. जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना, तर बोकड 7-8 महिन्याचं आणि त्याचं वजन कमी तसं घेऊ नका. कमी वयात त्याचं वजन जास्त झालं पाहिजे. दुसरं म्हणजे बॉडीवर त्याच्या चमक पाहिजे, शरीरावर चमक पाहिजे, रुबाबदार असावा, त्याला कोणतीही जखम नसावी. त्याचं एकतर जर खच्ची केलेलं जर तो बोकड असेल तर त्याला ब्लेडने वगैरे कापून त्याची खच्ची केलेली नसावी. अशा पद्धतीचं बोकड तुम्ही घेऊ शकता. आणि आपल्याला जरी खच्ची केलेला जर बोकड जर सांभाळायचा असेल तर तुम्ही डॉक्टरांच्याकडून जो चिमटा पद्धतीने खच्ची केली जाते त्या पद्धतीने तुम्ही त्या बोकडाची खच्ची करू शकता. पण ब्लेडने वगैरे किंवा चाकूने कापून असला काही आपल्याला कारभार करायचा नाही आहे, कारण की त्या बोकडाला डिमांड नसते किंवा आपणही त्याची पुढे फसवणूक ती करू शकत नाही. तर हा जो दुसरा पॉईंट आहे हा तुम्ही नेहमी लक्षात घ्या. आता तिसरा पॉईंट असा आहे की बकरीच्या बोकडाला आपल्याला खुराक वगैरे कशा प्रकारचा द्यायचा आहे. तर आता बकरीच्या बोकडासाठी पहिली गोष्ट असते ती महत्त्वाची म्हणजे वजन वाढलं पाहिजे. आणि वजन वाढलं तरच तुम्हाला चांगला दर येणार आहे. नाहीतर मग वजनच बोकड मग तुमचं चांगलं आहे पण त्याचं वजनच कमी तर त्याला काय अर्थ नाही ना. म्हणून पहिली गोष्ट अशी की त्याचं वजन वाढलं पाहिजे. आणि वजन वाढण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, त्याला एक जास्तीत जास्त पोषक द्विदल चारा याचा जास्त करून तुम्ही वापर करायचा आहे. योग्य वेळी त्याचं म्हणजे जंतनाशक त्याला पाजायचे आहेत, डिवर्मिंग त्याचं करून घ्यायचं आहे, लसीकरण जे आहे त्याचं योग्य वेळेवर टाईम टू टाईम त्याचं लसीकरण हे झालंच पाहिजे. त्याच्यानंतर जो खुराक आहे हा खुराक त्याला रोज संध्याकाळी तुम्ही दिलाच पाहिजे. आपले जे जुने व्हिडिओ आहेत पाठीमागचे तुम्ही बघू शकता. आजचा जो हा व्हिडिओ आहे हा आपला 73वा व्हिडिओ आहे. हा विसरू नका. नवीन जे आपले दर्शक आहेत आत्ता पाहणारे त्यांना जास्त करून माहीत नाही, कारण की मला असे बरेच लोकांचे फोन येतात की सर आम्ही तुमचे व्हिडिओ बघितले आणि अमुक तुमचा हा मी व्हिडिओ बघितला. ज्यावेळेस मी त्यांना विचारतो तुम्ही माझ्या आत्तापर्यंत किती व्हिडिओ बघितले, तर आम्ही तुमची एकच व्हिडिओ बघितला किंवा 2च व्हिडिओ बघितले असे जास्त करून मला 90% असेच उत्तर बघायला मिळतात. तर लक्षात घ्या की हा जो माझा आत्ताचा जो व्हिडिओ आहे हा 73वा व्हिडिओ मी अपलोड करतो आहे आणि तुमच्यासमोर मी 73व्या व्हिडिओमध्ये मी बोलतो आहे. तर चला मेन मुद्द्यावर येऊया आधी आपण. तर या बोकडाला जो खुराक आहे हा काय करायचा आपण गहू, मका, सोयाबीन, हरभरा हे सर्व मिक्स करायचं, यांचा भरडा करायचा आहे. आणि हा भरडा करून त्यांना योग्य प्रमाणात त्याच्या वजनानुसार त्याला खुराक द्यायचा आहे. आणि एक लक्षात घ्या, खुराक देताना जर तुम्ही 4 महिन्याच्या बोकडाला त्याचं जर वजन बाबा एक 25 किलो आहे तर त्या 25 किलोच्या वजनाला तुम्हाला कमीत कमी 150 ग्रॅम त्याला खुराक घालायचा आहे. त्याच्यानंतर त्या बोकडाचं जसं जसं वजन वाढत जातं तसं तसं तुम्ही खुराकसुद्धा वाढवत जायचं आहे. नाहीतर काय होतं आहे की तो बोकड एक 25चा 30 किलो होतं आहे, 30चा 35 किलो होतं आहे आणि खुराक त्याला 100 ग्रॅमच त्याला मिळतो आहे. मग नंतर मग परत फोन, सर आमच्या बोकडाची 30 किलोपासून किंवा 25 किलोपासून त्याच्या वजनाचं वाढ व्हायला झाली आहे. तर वजन वाढ का होत नाही, तर त्याचं त्याची जी बॉडी वेट आहे त्या बॉडी वेटनुसार त्याला खाद्य तर दिलं पाहिजे. आज बघा जर 2 व्यक्ती जर आपण घेतले, एकाचं वजन जास्त एकाचं कमी, जास्त वजनाला आपण तो 4 चपात्या खाणार आहे, ज्याचं कमी वजन आहे तो 2च चपात्या खाणार आहे ना. त्या पद्धतीनेच आहे की आपल्याला हळूहळू आहे ना, भले मग ते वर्षाचं बोकड होईपर्यंत तुमचं 500 ग्रॅम खुराक जाऊ द्या पण घाला त्याला, नाहीतर तो बोकड काय होईल त्याची ग्रोथ तिथंच थांबणार आहे. जर तुम्हाला जर चांगल्या प्रकारे जसं की आज आपण शिरोई, सोजत, बिटल अमुक जे हाय वेटेड म्हणजे जास्त वजनाचे जे जनावरं आहेत या जनावरांना आपण काय करायचं आहे,
की त्यांच्याप्रमाणे त्यांना ते खुराक द्यायचं आहे. नाहीतर त्यांची देणाऱ्याने तुम्हाला तर सांगितलं आहे की या बोकडाचं जे वजन आहे हे वजन तुम्हाला 50-60 किलोपर्यंत जाईल, आणि बघा सर आम्हाला सांगताना त्यांना असं सांगितलं ना, आमची फसवणूक झाली आहे, त्याचं काय वजन एवढं वाढलं. तर त्या माणसाची चूक नसते, ही चूक तुमची असते. का तर तुम्ही त्याला खुराकाला जपलेलं नाही चांगल्या प्रकारे. आणि बकरीच्या बोकडाला जास्तीत जास्त सुक्या चाऱ्यावर भर द्यायचा. म्हणजे काय होतं की त्याची चरबी ॲटोमॅटिकली वाढते. त्याची चरबी वाढली का त्याला ॲटोमॅटिकली तो गुबगुबीत बोकड दिसतो आपला. म्हणून चरबीकडे त्याच्या जास्त लक्ष द्यायचं आहे. जरा हिरवा जो चारा आहे हा जरा अल्प प्रमाणात घालायचा आहे. आता सुक्या चाऱ्यामध्ये काय करायचं, जे आपलं हरभऱ्याचं बुसकट असतं, तुरीचं बुसकट असतं, किंवा हरीपत्ती असते, किंवा मेथी घास काय करायचं, आता उन्हाळ्यामध्ये काय करायचं, त्याला कापून जरा सुकवायचा, आणि तो एक दीड दिवसात सुकतो तो. आणि सुकल्यानंतर काय करायचं, त्याला पोत्यात भरून ठेवायचा. म्हणजे काय होईल की सुका चारा म्हणून त्याचा वापर करता येईल. आणि दुसरं म्हणजे पावसाळ्यातसुद्धा आहे ना, तुम्हाला त्या सुक्या चारा चांगल्या प्रकारे पुरेवर उपयोग होईल. फक्त लक्षात घ्या की जनावराला तुम्ही वैरण, ऊसाचे वाडे हे अजिबात घालू नका. वैरण आणि ऊसाचे वाडे अजिबात घालू नका. त्याच्या जागी तुम्ही ते विकान दुसरं घ्या. तुम्ही मका घाला. मका म्हणजे मक्याचे दाणे तर घालायचेच आहेत, पण जी आपली हिरवी मका असते ती हिरवी मका घाला. त्याच्यानंतर तुती लावली असेल तुम्ही, तुती घाला. त्यानंतर मेथी घास घाला तुम्ही. हे असं हिरव्या चाऱ्यामध्ये हे तुम्ही 3 जरी घटक जरी तुम्ही घातले जनावराला, तरी तुम्ही चांगल्या प्रकारे या बोकडांचं किंवा शेळी पालनाचं तुम्ही चांगलं संगोपन तुम्ही करू शकता. तर आता या बोकडाला तुम्हाला कळालं असेल की जर तुमचा बोकड जर 25 किलोचा असेल तर त्याला 100 ते 150 ग्रॅम हा खुराक दिलाच पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही तो खुराक काय करायचा आहे, हळूहळू वाढवत जायचं आहे. आता आपण पुढला पर्याय आपण बघूया की आता हा बोकड जो आपला आहे हा चांगल्या प्रकारे म्हणजे खुराक वगैरे घालून आपण चांगलं त्याचं संगोपन केलेलं आहे. आणि हा ज्यावेळेस विक्रीला येतो तर आता सर्वांना प्रश्न असतो, विकायचा कुठे. तर आता जनावर खरेदी करणे किंवा जनावर सांभाळणे हे म्हणजे एक सोपी गोष्ट आहे, पण त्या जनावराला विकणे हे अवघड आहे. जवळजवळ 99% लोकांना हा प्रॉब्लेम येतो आहे. आणि ते नेहमी मला विचारतात, मग सर आम्ही ते विकायचे कुठं, आम्ही मग बकरीसाठी आम्ही बोकड तयार करू, त्याचं मार्केट कुठं आहे. आता ह्याचं बघा, ह्याचं मार्केट म्हणजे काही कुठं असं बाजार वगैरे भरत नाही की इथं बघा बकरीचे बोकड तुम्हाला विक्रीसाठी मिळतील किंवा खरेदीसाठी मिळतील, हे असं कुठं नसतं. आता देवनारचा वगैरे जो बाजार भरतो बकरीचा, राजस्थान गुजरातवरून जे बाहेरच्या राज्यातून UP बिहारवरून जे काही लोक येतात आपल्या इकडे मुंबईमध्ये देवनारमध्ये माल विकायला, तर त्यांचं कसं आहे, ते वर्षभर त्यांनी तिकडे ते जनावर सांभाळतात आणि जनावर सांभाळून मग ते गाड्या भरून मग आपल्या इथे लोक येतात. तर आता आपल्याला काय करायचं, आपल्याला आपल्या इथेच मार्केट आहे. आणि कधीही बकरी हा एक जरा विषय जो आहे हा जरा बारकाईने जरा समजून घ्या. बकरीचा बोकड किंवा बकरीचा बोकड तुम्ही किती किलोचा बनवायचा आहे आणि किती किलोचा त्याच्यात घट करायची किंवा कसा त्याचं संगोपन करायचं आहे, हे तुम्ही तिथल्या लोकांच्याकडे बघून तुम्ही हा व्यवसाय करा. म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचं आहे की जर तुमच्या तिथला जो एरिया आहे किंवा तुमचा तालुका म्हणा किंवा तुमचा गाव म्हणा, तुमची सिटी म्हणा, तुमच्या सिटीमध्ये तुमच्या गावामध्ये जर मुस्लिम बांधवांची जर लोकसंख्या सर्वात जास्त असेल आणि तिथले लोक हे जे हाय लेवलचे असतील किंवा जास्त खर्च करणारे असतील, श्रीमंत असतील, थोडक्यात एक सोप्या भाषेत बोलतो मी, श्रीमंत असतील, तर ते जे लोक आहेत हे कुर्बानीसुद्धा चांगल्या प्रकारे करतात आणि कुर्बानीसाठी त्यांना हेवी मोठमोठे बोकड लागतात. तर आता मला सांगा, या एरियामध्ये जर तुम्ही राहता असाल अशा लोकांच्या की त्यांना मोठमोठे बोकडांची आवश्यकता आहे, तर तुम्हाला त्या पद्धतीचेच बोकड तुम्हाला सांभाळायला लागणार आहेत. नाहीतर त्या लोकांना पाहिजे 50-60 किलोचं बोकड आणि तुम्ही वर्षाचं बोकड बकरीसाठी करताय 30-35 किलोचा, मग तुम्हाला कसा गिऱ्हाईक येईल. म्हणून हे आधी लक्षात घ्या, ईदचं मार्केट करणे हे एवढं सोपं नाही. सुरुवातीचं तुमचं जर पाया जर पक्का असेल तर तुम्ही ईदच्या मार्केटमध्ये फसू शकत नाही. म्हणून लक्षात घ्या की तिथले लोक किती श्रीमंत आहेत त्याच्यावर बघून तुम्ही ते बोकड सांभाळा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तिथले लोक मुस्लिम लोकांची जर लोकवस्ती जर कमी असेल
कमी असेल किंवा जास्त लोक तिथले श्रीमंत नसतील, आपल्या हातावरचं पोट असेल, काय असेल, जास्त खर्च करणारे नसतील बकरी ईदवर, तर त्या बोकडांसाठी तर त्या मुस्लिम बांधवांसाठी आपल्याला 50-60 किलोचे बोकड तयार करायला काहीही अर्थ नाही. उगाच त्यामुळे तुम्ही खर्च करणार आहे आणि ती 50-60 किलोची बोकड करणार, पण त्या समोरच्या बिचाऱ्या माणसाची तेवढी कॅपॅसिटी नसते 50-60 किलोचा बोकड खरेदी करायची. एक तर त्यांच्या नातेवाईकमध्ये प्रॉब्लेम असतो, नातेवाईक एवढे नसतात, ते जे कटिंग केला जो भाग असतो मटणाचा तो घरोघरी वाटण्यासाठी, त्याच्यामुळे ते काही एवढं मोठं खरेदी करणार नाही. ते बोकड बघूनच तुमचं म्हणणार आहे की नको आपल्याला काही एवढं मोठ्या बोकडाची काही आपल्याला आवश्यकता नाही आहे आणि पैशाचा पण आपला प्रॉब्लेम आहे. तर त्या लोकांसाठी तुम्हाला त्या पद्धतीचंच 25-30 किलोचाच तुम्हाला तो बोकड तयार करायला लागणार आहे. काही लोक बघा असे आहेत की 20-25 किलोची सुद्धा बोकडाची बकरी साजरी करतात, की जो बोकड ते आपलं 7-8 हजारात मिळाला की झालं आपलं देवाला, म्हणजे एक देवाच्या याच्यासाठी आपलं ईद साजरी झालं. म्हणजे अशा लोकांचा अनुभव मला आलेला आहे, म्हणून मी आज तुम्हाला सांगतो आहे. तर ह्यातला फक्त आपल्याला एकच जो गाभा बघायचा आहे की आपल्या जे आजूबाजूचे जे मुस्लिम बांधव आहेत ते किती श्रीमंत आहेत आणि ते किती खर्च करणार आहेत किंवा त्यांची कॅपॅसिटी किती आहे हे बघूनच तुम्ही ते बोकड तयार करा. श्रीमंत लोकांसाठी तुम्ही 50-60 किलोचीच बोकड तुम्ही बनवू शकता, कारण ते करतात पण तेवढं. जे आपले मिडल क्लास फॅमिलीचे लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही आपलं 25 किलोसुद्धा बोकड ते बनवू शकता, असं आहे. म्हणजे हा तर तुमच्या पॉईंट चांगल्या प्रकारे लक्षात आलेलं आहे. जरी काही प्रॉब्लेम आला तरी माझा खाली नंबर तुम्हाला शो होत असेल, त्या नंबरवर तुम्ही काय करा, कधी मला फोन करा किंवा माझा फोन नाही लागला तर मला व्हॉट्सअप करा. कारण जास्त करून काय होतं आहे, कामामुळे मला फोन उचलले जात नाहीत किंवा रिसिव्ह केले जात नाहीत आणि काही वेळेस आपण बाहेर असतो, काही वेळेस आपल्या समोर लोक वगैरे असतात, त्याच्यामुळे फोन उचलता येत नाही. तर व्हॉट्सअपवर फक्त मला मेसेज टाकून ठेवत जावं, म्हणजे काय होईल, ज्यावेळेस मी बघेल त्यावेळेस मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देईल तुम्हाला. तर बघूया आपण आता पुढचा विषय. तर आता हा तर पॉईंट आपल्या चांगल्या प्रकारे लक्षात आलेला आहे. लोक बघून आपल्याला माल बनवायचा आहे. आता हा माल विकायचा कुठं? तर आता माल विकायचा कुठं आपल्याला, तर मागच्या विषयाप्रमाणेच हे आहे की माल आपल्याला तिथंच विकायचा आहे की जिथे आपली लोकवस्ती आहे किंवा बाबा तुमचं बाबा जास्त स्टॉक आहे, 50-50 बोकडांचा स्टॉक आहे, तर तुम्ही आधीच असे कस्टमर बघून ठेवा किंवा आधीपासूनच तुम्ही मार्केटिंग किंवा सोशल मीडियावर तुम्ही सोशल साईटवर त्याच्या जाहिराती करा किंवा जे या बकरीमध्ये जे लोक म्हणजे बकरीच्या व्यवसायामध्ये जे जास्त लोक आहेत किंवा शेळी पालनामध्ये जे काही जास्त करून लोक आहेत त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहा. त्यांना तुम्ही सांगा की आमच्याकडे बाबा अशाचे बोकड आहेत, बकरीसाठी मी तयार करतो आहे, पुढे चालून माझ्या बोकडांसाठी तुम्ही कस्टमर बघा. हे असं तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता. म्हणजे मार्केटिंग आपल्याला काय करायचं आहे की आपलं मार्केटिंग आपल्याला बनवायचं आहे, दुसऱ्याच्या भरोश्यावर नाही की बाबा मला ज्यानं शेळ्या दिल्यात किंवा मला ज्यानं बोकड दिल्यात त्यानं मला सांगितलं आहे की तुम्ही हे बोकड सांभाळा आणि तुम्ही बोकड वगैरे तयार केल्यानंतर मी तुमच्याकडून तुम्हाला खरेदी करतो. पण बघा, ज्यावेळेस कोणताही व्यक्ती ज्यावेळेस तुम्हाला जनावर विकतो तो त्यावेळेस तुम्हाला गोड बोलून त्याचा माल तुम्हाला विकतो. पण ज्यावेळेस परत घ्यायची वेळ येते त्यावेळेस तुम्ही जर त्या क्वालिटीचा जर माल तयार केला असेल तरच तो तुमचा माल तो खरेदी करणार आहे. उगाच काहीतरी आपलं तुम्ही बोकड आपलं 7-8 महिने सांभाळलं आहे आणि त्या व्यक्तीला फोन केल्याने सांगितलं आहे की माझ्याकडे बोकड आहे, तुम्ही म्हणलेला असाचं बोकड घ्या आणि माझ्या असे बोकड विकायचे तर आता तुम्ही घ्या. तर तो जर तुमचा माल चांगला असेल तर तो घेईल, नाही तर तो घेणार नाही. अशी गोष्ट म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या की आपली जर कॅपॅसिटी असेल स्वतःहून माल विकायची तरच आपण हा व्यवसाय करावा शेळी पालनाचा. मग शेळी पालन असू द्या, बोकड पालन असू द्या, नाहीतर तिकडं पिल्लं पालन असू द्या. तर आपली कॅपॅसिटी आपल्या स्वतःच्या पायावर आपली क्षमता असली पाहिजे की आपण घेतलेला माल आपण त्याचं प्रोडक्शन आपण ते विकू शकतो. त्याची बोकड पिल्ली माझा मी विकू शकतो माझ्या मी हिमतीवर, दुसऱ्याच्या बेसवर नाही की तो व्यक्ती माझा माल घेईल आणि तो पुढे माल माझा विकेल. तर हा जो बकरीचा मार्केट आहे हे जवळ जे तुमचे काही बाजार वगैरे भरतात
त्या बाजारामध्ये सुद्धा मला माहीत आहे बाजारामध्ये रेट चांगला मिळत नाही, कारण की लोक बोलतात बाजारामध्ये हा बाजाराचा माल येतो आणि बाजारामध्ये आज आपण बघतोय दलाल लोक जे असतात हे हातात नोटा घेऊन आपला जरी तो फार्मवर विकायचा बोकड जरी आपला तो असेल 30-40 हजाराचा, तर त्याची किंमत बाजार असते 5-10 हजारापासून सुरुवात करतात. आणि ते 5-10 हजारापासून ज्यावेळी सुरुवात करतात त्यावेळेस ते डोक्यात आपल्या ते एक राग निर्माण होतो, काय का मी एवढा चांगल्या क्वालिटीचा माल तयार केला आहे ना, हा व्यक्ती बघ जर 5-10 हजाराला माझा माल मागतो या, मग ही न केलेलं बरं की किंवा माझा माल मी घरी घेऊन गेलेलं बरं. पण कसं आहे माहिती आहे का, त्यांचा तो व्यवसाय आहे, त्यांना जर तुम्ही कमी दरात जर बोकड दिला तर त्यांचाच तो फायदा नाही. तुमच्याकडून घेऊन लगेच ते 10-15 मिनिटात दुसऱ्या व्यक्तीला चांगल्या रेटमध्ये ते विकणार आहेत. म्हणून ते तुम्हाला काय करतात, तुम्हाला ते एक कमीत कमी रेटमध्ये कमीत कमी किमतीत ते जनावर मागतात. आता जे लोक हा माझा व्हिडिओ बघतायत त्यांना माहीत असेल की बाजारात गेल्यानंतर कशा प्रकारे ज्यांनी जनावर बाजारात विकायला नेलेत ना त्यांनाच हे माहीत आहे की बाजारात गेल्यानंतर जे आपले दलाल लोक असतात हे कशा प्रकारे आपल्याला करतात ते. म्हणून जास्तीत जास्त आपला जो माल आहे हा फार्मवरूनच कसा जाईल हे बघा तुम्ही. फार्मवरून गेल्यानंतर तो माल त्या पद्धतीचा तयार करायचा तुम्ही वर्षभराचा, आणि त्याच्यानंतर मग त्याच्या आधीच महिनाभर आधीच तुम्ही काय करायचं आहे, तुमचे फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, व्हॉट्सअपचे ग्रुप असतील, अन्य कोणती तुमची सोशल साईट असेल त्याच्यावर तुम्ही आधीच जाहिराती करायची तुमची की बाबा आपल्याजवळ बोकड वगैरे विक्रीस आहे, एवढ्या किलोचे आहेत. त्यानंतर लोक तुम्हाला ते कॉन्टॅक्ट करतील की बाबा आम्हाला घ्यायचे आहेत, आम्ही इच्छुक आहे घेण्यासाठी, किती किलोचे बोकड आहेत, काय आहे, त्यांचा दर काय आहे. त्याच्याने तुमच्या फार्मवर त्यांची विजिट होईल, तुमचे बोकड बघतील, ते खरेदी करतील. हे तुम्ही मार्केटिंग करू शकता. लय झालं तुम्हाला तुमच्याजवळ अत्यंत चांगल्या प्रकारचा माल आहे, तुम्ही देवनारच्या मार्केटला सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता, तिथे तुम्ही तुमचा माल विकू शकता. किंवा तुमच्या जवळचे काही लोक असतील त्यांना तुम्ही सांगू शकता की बाबा माझ्याजवळ असे बोकड आहेत विक्रीसाठी, ते तुमच्या फार्मवर येऊन घेऊन जाऊ शकतात. आणि म्हणजे यामध्ये काय होणार आहे की तुमची जास्त पळापळ होणार नाही. कारण पण आपल्याला बघा आधीच 1-2 महिना आधीच हे तयार करायला लागणार आहे की माझ्याकडे असे बोकड आहेत. की आता बघा एक बोकड मी प्रत्येक वेळेस तुम्हाला काय बोलतो की बोकड तुमची त्या पद्धतीचे असावे. पद्धतीचे असावे म्हणजे काय, जसं मी सुरुवातीला सांगितलं की घेताना बोकड हा रुबाबदार एकदम चमक त्याच्या बॉडीवर असावी, त्याला जखम नसावी. अशा प्रकारचा ज्यावेळेस तुम्ही बोकड खरेदी कराल तर त्याच प्रकारे विकताना पण तो बोकड तसाच असावा. त्याच्या बॉडीवर एक विशिष्ट प्रकारची चमक असावी, रुबाबदार असावा, त्याच्या एक चरबी असावी त्याच्या बॉडीवर. अशा प्रकारच्याच बोकडाला तुम्हाला जास्त करून तिथं दर येणार आहे. बोकडांना आता पुढला विषय बघूया आपण. बोकडांना काय करायचं आपल्या इच्छा बोकडांना की आंघोळ वगैरे आपल्याला किमान 8 दिवसातून एकदा तरी त्याला आंघोळ घालायची. शॅम्पूने आंघोळ तुम्ही चांगल्या प्रकारे स्वच्छ घालायची. म्हणजे काय होईल की त्या बोकड्याला जे बाकीचं जे उवा गोचिड पिचवा किंवा घाण वास येणे असल्या भानगडे त्याला काय होणार नाही. त्या बकरीच्या बोकडांच्या जवळ किंवा बाजूला शेळ्या वगैरे काही ठेवू नका. नाहीतर ते काय होतं, शेळ्या जर तुम्ही फार्मवर एका बाजूला ठेवल्या आणि बोकडे एका बाजूला ठेवले तर त्या बोकडांचं खाण्याकडे लक्ष जात नाही. ते सारखं शेळीच्याकडेच ते बघून ते ओरडणं हे असं त्यांचं चालतं. म्हणून तुम्ही काय करायचं की एकतर बोकड पालन तुम्ही करायचं आहे. जे बकरीचं की ही ईद ती ईद असंच फक्त आपल्याला व्यवसाय करायचे. म्हणजे की शेळी पाळून त्याचं प्रोडक्शन घेऊन नंतर ती पिल्लं मोठी करून ते विकायची, असं करायच्या भानगडीत पडू नका. त्यात कोणीही सक्सेस झालेलं नाही. एकतर शेळ्या पाळून त्याची पिल्लं घेऊन ते मोठी करा आणि बाकीच्या मार्केटला तुम्ही विका. नाहीतर ज्यांना बकरी ईदमध्ये जी इंटरेस्ट आहे, ज्यांना काय जनावर वगैरे काय शेळ्या वगैरे काय पाळायची नाही, त्यांनी आपलं सरळ पिल्लं घ्यायची, ती मोठी करायची आणि विकायची. हा फक्त दरवर्षाचं त्यांची सायकल आहे, ही सायकल आपलं पूर्ण करायची. तर आता ह्या बोकड्यांना तुम्ही आंघोळ वगैरे आठवड्यातून एकदा तुम्ही घाला. जिथल्या तिथे त्यांचं जसं मी सुरुवातीला पण बोललो की त्यांना डिवर्मिंग वगैरे तुम्ही चांगल्या प्रकारे करा. प्रत्येक वेळेस डिवर्मिंग करताना वेगवेगळ्या कंपनीची औषधं तुम्ही वापरा. आता डिवर्मिंग करताना आता आणखीन एक तुम्हाला प्रश्न आला असेल की जंताचं औषध पाजताना त्या जंताच्या औषधाचा आम्ही किती किलोच्या वजनाला किती डोस देऊ. कारण की हाच मेन प्रॉब्लेम आहे की आपल्याला डोस किती द्यायचा कळत नाही. तर सर्वात सोपं तुम्हाला एक मी सांगतो,
बाटलीवर लिहिलेलं असतं किती किलोच्या वजनाला किती डोस द्यायचा. आता जर मी तुम्हाला सांगितलं की बाबा एवढ्या एवढ्या किलोच्या बोकडाला एवढा एवढा ml चा तुम्ही डोस द्या, पण आता मी कुठल्या कंपनीचा तुम्हाला सल्ला देतोय ते मला माहीत, आणि तुम्ही आणली जर दुसरीच बाटली आणि जर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर डोस दिला किंवा तो डोस जास्त झाला किंवा कमी झाला तर नंतर म्हणणार की सरांनीच आम्हाला सांगितलं आणि आम्ही ते दिलं ना, असं असं झालं, किंवा सरांनीच आम्हाला सांगितलं ना, आम्ही ते दिलं आणि त्याचा फरकच पडला नाही. म्हणून तुम्ही जिथून ते जंताचं औषध खरेदी कराल तिथल्याच मेडिकलवाल्याला तुम्ही ते विचारायचं आहे की बाबा याचं प्रमाण किती आहे आणि किती किलोच्या वजनाला मी हे औषध पाजू. म्हणजे ते तुम्हाला प्रत्येक मेडिकलवाले ते सांगतात, त्यांची ती जबाबदारी असते ते सांगणे की औषध किती ml ते पाजायचं. नाहीच जास्त कळलं तुम्ही डॉक्टरांना कॉल करा, डॉक्टरांना तुम्ही विचारा की बाबा सर असं बाबा मी औषध आणलेलं आहे, हे औषध किती ml मी पाजू. त्या पद्धतीने तुम्ही ते पाजत राहा. फक्त आलटून पलटून एकच कंपनी प्रत्येक वेळेस तुम्ही वापरू नका. अशा भरपूर कंपन्या आहेत की ज्या तुम्ही वापरू शकता. फक्त ब्रँडेड जरा कंपनी वापरा. उगाच काहीतरी मार्केटमध्ये आपल्या नवीन कंपन्या आलेत आणि ते औषध तुम्हाला स्वस्तात देणारे नाही आणि तुम्ही आणून ते पाजताय, तर त्याच्याकडे जास्त तुम्ही भर देऊ नका. जे आता मार्केटमध्ये टॉप लेवलला ज्या कंपन्या आहेत जनावरांच्या औषधांमध्ये, जसं की एक उदाहरण वीरबॅक वगैरे कंपनी आहे, मॅडकाइन कंपनी, म्हणजे अशा भरपूर आहेत, तर यांचा तुम्ही वापर करू शकता. आता ह्या कंपनीचं मी काही प्रमोटिंग वगैरे करत नाही, नाहीतर आणखीन तुम्हाला वाटायचं की मी यांची ॲडव्हर्टाईज करतो. त्या ॲडव्हर्टाईज काही नाही, जे मी वापरतो ते मी तुम्हाला सांगतो आहे. आता हे जंताचं औषध झालं, त्यानंतर लसीकरण वगैरे त्यांचं काय करायचं आहे, टाईम टू टाईम करून घ्यायचं आहे. PPR वगैरे ETचं डोस वगैरे द्यायचा आहे. आता लसीकरणाचा पण व्हिडिओ आपला जुना एक व्हिडिओ आहे ते तुम्ही बघा. त्यानंतर हे लसीकरणाचं तर मी तुम्हाला सांगितलं, चाऱ्याचं पण मी तुम्हाला सांगितलं आहे, बोकड कसा खरेदी करायचा ते सुद्धा सांगितलं आहे. आता बोकड ज्यावेळेस तुम्ही विक्रीसाठी नेणार आहे त्यावेळेससुद्धा बाहेर जर गावी तुम्हाला विक्रीच न्यायचं असेल तर त्यासुद्धा बोकडाला 2 दिवस आधी त्याला आंघोळ वगैरे घालून चकाचक करून ठेवायचं आणि त्यानंतर मग विक्रीला न्यायचं. विक्रीला नेण्याआधी जरा त्याला चांगल्या प्रकारे खायला प्यायला घालून गुबगुबीत करून तुम्हाला न्यायचं आहे. फक्त एक लक्षात घ्या, ओव्हर फीडिंग करू नका. किंवा काही लोक आहेत अशी की मुद्दामून बाटल्या घ्यायच्या आणि बाटलीनं बोकड्याला पाणी पाजायचं, पोट फुगवायचं आणि मार्केटमध्ये विकायला न्यायचं. आता याबद्दल एक तो व्हिडिओ माझा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओच्या नंतर मी तो व्हिडिओ टाकीलच मी की बोकड खरेदी करताना तुमची कशाप्रकारे किंवा जनावर खरेदी करताना तुमची कशाप्रकारे फसवणूक केली जाते, कशाप्रकारे त्यांना ओव्हरफीडिंग केलं जातं, कशाप्रकारे वजन वाढवलं जातं. आणि हे जे दरांचा जो प्रॉब्लेम आहे, एक विकतोय बाबा 10 रुपयाला तर दुसरा विकतोय 5 रुपयाला, तिसरा विकतोय 100 रुपयाला, तर हे रेट नक्की का असे आहेत कमी जास्त लोकांचे जे विक्री करणारे जनावरचे आहेत. तर त्यांचा पण पुढचा व्हिडिओ आपण नक्की बनवून तुम्हाला ते मी सांगणार. त्याच्यामुळे काय होईल की 99.9% तुम्ही यातून म्हणजे समजदार होणार आहे की आता तर माझी कोण फसवणूक करणार नाही. जे आत्तापर्यंत आपली फसवणूक होत आली आणि आपले जे फार्मर आल्यानंतर जे जनावरांची मरतूक झाली, हे आता इथून पुढे काही होणार नाही, एक मला तर असं वाटतं आहे. तर आता ते बघूया नंतरचा विषय. आपण मेन मुद्द्यावर येऊया. तर आपल्याला यामध्ये काय बघायचं सांगितले मी आत्ता की आपल्याला बोकड विकायला नेण्याआधी पण आंघोळ वगैरे घालून त्याला चांगलं खायला प्यायला घालून मग त्याला मार्केटमध्ये तुम्ही विकायला जाताना सुद्धा बाजारात वगैरे जर विकायला नेला तर गाडीमध्ये चारा वगैरे त्याच्या आवडीचा चारा तुम्ही घेऊन जावा की जेणेकरून त्याला तुम्ही तिथं उभं केल्यानंतर तुम्हाला तो चारा खायला घालता येईल. कारण की आज तुम्ही पण उन्हात असताना तो पण बोकड उन्हात असतो, पाणी वगैरे सोबत तुम्ही ते घेऊन जायचं की जेणेकरून तुम्ही त्याला पाणी पाजाल. कारण की जे लोक बाजारात विकायला जातात त्यांना माहिती आहे की उन्हात 4-4, 5-5 तास कवळ्या उन्हात किंवा त्या 10-11च्या उन्हामध्ये ताटकळत उभं राहावं लागतं. लागला कस्टमर, लागला गिऱ्हाईक तर लागतं, नाही तर हाय असा माल आपल्याला माघारी आणायला लागतं. म्हणून त्या बिचाऱ्या जनावराची आपल्याला उपासमार होऊ नये त्यासाठी काय करायचं आहे, जातानाच जो काय आपला चारा वगैरे पाणी वगैरे आपण गाडीमध्ये घालून ते बोकड विक्रीसाठी न्यायचं आहे आपल्याला. तर आता बकरीच्या या व्हिडिओमध्ये जेवढं मला सांगता आलं, जेवढी मला माहिती देता आली तेवढी तर आत्ता मी तुम्हाला दिली आहे. जास्त व्हिडिओ का मी लांबत बसत नाही. जर आणखीन यामध्ये तुम्हाला काय माहिती कमी वाटली असेल तर मला काय करा, माझा नंबर खाली शो होतो आहे, त्या नंबरवर मला व्हॉट्सअप करा
आणि आणखीन तुम्हाला जर काही माझ्याकडून माहिती हवी असेल किंवा आणखीन जर काही नवीन नवीन व्हिडिओ हवे असतील कशाही प्रकारचे, तर तुमचे प्रश्नसुद्धा तुम्ही कमेंट करा. आणि हा व्हिडिओ जो आहे तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा. आणि मला पण व्हॉट्सअपवर तुम्ही काय करा की मला मेसेज करा की सर मला आता अशीचा व्हिडिओ पाहिजे, म्हणजे असाचा तुम्ही व्हिडिओ बनवा किंवा या विषयावर तुम्ही पुढील माहिती द्या. आवर्जून मी तो व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवील आणि जास्तीत जास्त मी माझ्या कामातून वेळ काढून मी तुमच्यासाठी ती प्रयत्न करील. फक्त हा व्हिडिओ जो आहे तुम्ही हा पुढे शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा तुम्ही विसरू नका. धन्यवाद. सबस्क्राईब करा SGF न्यूज चॅनलला आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आपल्याला नवीन माहिती मिळू शकेल.